जे ॲडिशनल CEO आहेत जाधव साहेब यांचे हे आमच्या म्हणजे जे सुनावची जे समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. तर आज त्यांच्यासोबत आमचा दुसऱ्यांदा प्रसंग आला. ओव्हरऑल सगळं असं वाटतंय की ते पारदर्शकपणे या सगळ्या गोष्टींचा निकाल लावतील. दिसते की ते प्रविष्ट असावेत. आता बघू, वाट पाहू आम्ही निकालाची. कधी अहवाल सादर करणार आहेत असं सांगितलं त्यांनी? असं काही वेळ दिला नाही त्यांनी, पण करू म्हटलेलं. मला जर अहवाल चुकीचा आला तर मग जे अहवाल देणारे आहेत त्यांच्यावरही कारवाई व्हावी यासाठी आम्ही पुढचं पाऊल उचलू. त्यांच्यासोबतच सुरुवातीला तुम्हाला काही प्रेशर केलं? नाही, मला पण काही प्रेशर नाही केलं. नाही, आम्हाला पण काय प्रेशर तुम्हाला करून? मला पण काही प्रेशर केलं नाही. आम्ही मानधनासाठी सगळे सहमतीने. मी जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारामध्ये इथं या ठिकाणी उभा आहे आणि मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून उमेद अभियानाच्या प्रकरणामध्ये काय नेमका भ्रष्टाचार झाला आहे हे सातत्यानं इथल्या ज्या काही महिला पदाधिकारी आहेत किंवा मग या प्रभाग संघाच्या ज्या काही सखी असतील यांनी वारंवार तक्रारी करून या प्रकरणाला अंतिता शेवटच्या टप्प्यापर्यंत आणलेला आहे. अनेक अडचणी त्यांच्या या कारवाईच्या मागणीच्या दरम्यान रस्त्यामध्ये अडचणीत आल्या. या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत त्यांनी जे आहे ते हे सगळं लावून धरलेलं होतं. अनेक सुनावण्या या प्रकरणामध्ये झाल्या. ज्यांच्यावर ॲलिगेशन्स होते, ज्यांच्यावर आरोप होते ते मात्र या ठिकाणी हजर नव्हते राहिले. 3 वेळा इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्या लोकांवर ॲलिगेशन झाले त्यांना नोटिसा काढाव्या लागल्या. एकाही चौकशीला ते हजर राहिले नाहीत. मात्र आजची जी शेवटची होती त्यांना शेवटी अंतिम टप्प्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की जर तुम्ही या चौकशीला हजर झाला नाहीत तर तुमचं काहीही म्हणणं नाही असं आम्ही ऐकून तुमच्या विरुद्ध किंवा मग अहवाल देऊ अशा प्रकारची जी आहे ती त्यांना नोटीस बजावण्यात आलेली होती. आणि अंततः शेवटच्या सुनावणीला जे आहे ते सगळे जे ज्यांच्यावर ॲलिगेशन्स करण्यात आलेले होते, मग ते प्रभाग समाजाचे समन्वयक असतील किंवा मग जिल्हा लेवलचे कोणी असतील, बँकेचे जे कोणी व्यवस्थापक असेल ते सगळ्यांना बोलावण्यात आलेलं होतं. आणि काय नेमकं या चौकशी झालं विचारणार आहे. काय आज चौकशीमध्ये झालं? तुम्ही 2-3 महिन्यांपासून या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्यानं पाठपुरावा करत आहात. आजच्या सुनावणीमधून काय निष्पन्न झालेलं आहे? आज जी सुनावणी झाली आहे त्याच्यामध्ये बँकेचे सर्व कर्मचारी होते शिरूर तालुक्यामधील, आणि जे समोरचे कर्मचारी होते ज्यांच्यावरती आम्ही ॲलिगेशन्स केलेले आहेत ते लोक पण आज हजर होते. ओव्हरऑल सगळ्या सुनावणीमध्ये जर काही निष्पन्न झालं असेल तर त्यांच्याजवळ कसलेही पुरावे नाहीत, परंतु तरीसुद्धा त्यांनी डुप्लिकेट पुरावे बनवून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. 90 दिवसांचा वेळ होता त्यांच्याकडं. त्या दिवसांमध्ये ते हजरही राहिले नाही कुठल्याही सुनावणीला. आज जी सुनावणी झाली ती समाधानकारक होती आणि याचा अहवाल सर आम्हाला पॉझिटिव्ह देतील अशा अपेक्षा आम्ही आजच्या सुनावणीमधून करतो. काय तिथं झालं नेमकं? कशी प्रकारची सुनावणी? आता आम्ही त्या ठिकाणी नव्हतो. आम्हाला सांगण्यालायक म्हणजे जे काही चौकटीच्या बाहेर जाऊन आम्हाला किंवा सार्वजनिक मुद्दा मांडता येईल असं काही तिथं झालेलं आहे का? गुप्तता पाळून, समजा कार्यालयीन कामकाजाची गुप्तता पाळून बाहेर काही सांगणाऱ्या गोष्टी आहेत असं काही इथं सांगता येईल काय झालं मध्ये? नाही, असं काही नाही आहे. स्पेशल असं काही घडलं नाही. ज्या सुनावणीशी निगडीत सगळ्या ज्या गोष्टी होत्या, कारण वारंवार 3, आज ही 4थी सुनावणी होती, 3 सुनावण्यांना ते गैरहजर होते. त्यामुळं असं काही स्पेशल घडलं नाही. जे पहिल्या सुनावणीत झालं होतं त्यावरतीच मुद्दे झाले, त्याच्यावरती चौकशी घेण्यात आली. परंतु जे कर्मचारी होते ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्या कर्मचाऱ्यांकडे आज कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं, कारण 4 वर्ष झाले त्यांनी उमेद पूर्ण तालुक्यामध्ये बंद पाडलेले. त्यामुळे ते निरुत्तर होते पूर्णपणे सरांच्या प्रश्नांना. जे सुनावणी अधिकारी होते ज्यांच्याकडे सुनावणीची जबाबदारी देण्यात आली होती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून, त्यांचं कसं वर्तन होतं? म्हणजे काय त्यांच्या कामकाजातून किंवा सुनावणी दरम्यानच्या काही प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं आहे का की हे फार पारदर्शक काम आजचं झालं किंवा सुनावणी झाली? येस, आज जे ॲडिशनल CEO आहेत जाधव साहेब यांचे हे आमच्या म्हणजे जे सुनावची जे समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. तर आज त्यांच्यासोबत आमचा दुसऱ्यांदा प्रसंग आला. ओव्हरऑल सगळं असं वाटतंय की ते पारदर्शकपणे या सगळ्या गोष्टींचा निकाल लावतील. दिसते की ते प्रविष्ट असावेत. आता बघू, वाट पाहू आम्ही निकालाची. कधी अहवाल सादर करणार आहेत असं सांगितलं त्यांनी? असं काही वेळ दिला नाही त्यांनी, पण करू म्हटलेलं. मला वाटतंय हा अहवाल सत्य बाजूने येईल, ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कारवाई होईल. म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला मी या प्रकरणामध्ये एक पत्रकार म्हणून बाजू मांडण्यासाठी किंवा मग शासन दरबारी न्याय मिळावा म्हणून बाजू मांडण्यासाठी आहे. अनेक अडचणी आल्या ह्या मलाही माहीत आहेत. या सगळ्या परिस्थितीमधून तुम्हाला वाटतं का की आम्हाला न्याय मिळेल ह्या सगळ्या प्रकरणामधून? म्हणजे पुढं जावं लागणार नाही. तुम्ही म्हणला होतात मागे आम्हाला मंत्रालयात जावं लागणार आहे किंवा तिथं उपोषण आम्ही करू अधिवेशनाच्या काळामध्ये, असं होणार नाही असं वाटतं? सद्यस्थितीत जरी समितीमध्ये जे सगळे अधिकारी आहेत ते सगळे न्यायप्रविष्ट आहेत असं धरून आम्ही चाललेलो आहोत. आणि ज्या 2 सुनावण्या झाल्या आहेत त्या सर्वांचा
म्हणजे व्ह्यू पाहता असं तरी वाटतंय की आम्हाला न्याय इथंच मिळेल आणि दोषींवरती कारवाई होईल. म्हणजे मला असं म्हणता येणार नाही किंवा मी म्हणणारही नाही की अहवाल चुकीचा आला, भ्रष्टाचारांच्या विरोधात अहवाल आला, काय पाऊल असेल पुढचं? जर अहवाल चुकीचा आला तर मग जे अहवाल देणारे आहेत त्यांच्यावरही कारवाई व्हावी यासाठी आम्ही पुढचं पाऊल उचलू. काहीतरी मागणी आहे का? सर आणखी एक विषय आहे. जसं आज समितीचे अध्यक्ष आहेत, तुम्ही काल जी एक न्यूज टाकली होती की जी तहसीलदारांची, की जर तुम्ही भ्रष्टाचार करताय तर याच्यामध्ये फक्त कनिष्ठ कर्मचारी नसते तर त्यांना वरिष्ठ कर्मचारी पण जॉईंट असतात, याची पण चौकशी लावण्यात यावी. कारण 3 महिने झाले तरीसुद्धा आम्हाला पुरेपूर कागदपत्र किंवा जे काही DRDAने समजा उमेद अभियानच्या लोकांनी आम्हाला जी मदत करायला पाहिजे होती किंवा COना मदत करायला पाहिजे होती अहवालासाठी, ती केलेली नाही. म्हणजे इनडायरेक्टली इथून पण लोक जॉईंट आहेत या भ्रष्टाचारामध्ये. जसं की आज इथून पेमेंट करतात ते IBCB आहेत आशा पवार मॅडम, यांच्याकडे जे बिलं येतात तालुक्यावरून ते बिलं यांच्या सिग्नेचरने जातात. अकाउंटंट धापसे आहेत, ते चेक करत नाहीत का? विदाऊट चेक केल्याचे ते पुढं बिल पास करतात का? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ना, यांनी हे चेक करायला हवं. त्याच्यावरती PD मॅडमच्या सह्या होत असतील, PD मॅडमनी पण चेक करायला पाहिजे होतं की हे बिलं खरंच खरे आहेत का खोटे आहेत का. जर ते चेक करत नाहीत तर ते स्वतः पण त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, याची पण चौकशी माननीय अध्यक्ष साहेबांनी समितीच्या करावी ही आमची मागणी आहे. म्हणजे वास्तवात काय आहे की भ्रष्टाचाराची रक्कम शेवटच्या लाभापर्यंत पोहोचली नाही, याचा जरी पुरावा सापडला नाही तरी हे भ्रष्टाचाराची रक्कम ही शेवटच्या लाभापर्यंत पोहोचवण्यासाठी कनिष्ठ अधिकारी किंवा मग तिथला कर्मचारी आहे, वरिष्ठ अधिकारी जो कनिष्ठ अधिकाऱ्यांच्याच मार्फत एखादी लाच जर घ्यायची असेल तो घेत असतो आणि त्याच्या लाभापर्यंत जर नाही पोहोचली तर तो ट्रेस होत नाही. आता अलीकडच्या काळामध्ये एक प्रकरण घडलेलं आहे PWच्या अधिकाऱ्याचं, मी त्याचं काल बातमी केली की त्यांच्यापर्यंत लाभाची रक्कम जी आहे ती पोहोचली नाही म्हणून त्याला FIRच्या बाहेर ठेवण्यात आलं. असे यांचं म्हणणं आहे की आमच्याकडून ज्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून जे काही दिरंगाई करण्यात येत आहे, म्हणजे ह्या खालच्या कर्मचाऱ्यांना जे बळ पुरवलं जात आहे, कागद गहाळ करणं किंवा मग चौकशी समितीला काही मिळूच नाही, यांच्याकडे काही पुरावे हाती लागूच नाही, यासाठी जे काही प्रयत्न केले जात आहे कनिष्ठ पातळीवरून खालच्या ग्राउंड लेवलवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जे आहे ती माहिती पुरवली जात नाही, ते सुद्धा जबाबदार आहे. जसे की तालुका लेवलवरचे व्यवस्थापक असतील, समन्वयक असतील, हेच जबाबदार नसून जिल्हा लेवलवरचे मग जिल्हा संचालक असतील, जिल्हा लेवलचे कुणी अकाउंटंट असतील किंवा कुणी इथले जबाबदार लोक असतील, हे सुद्धा याच्यात जबाबदार आहेत. यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी इथे यांनी केलेली आहे. ज्या महिला सोबत होत्या, ज्यांच्यावर ॲलिगेशन्स होते, आरोप होते, त्या महिलांकडून कार्यालयामध्ये यांच्या मागं असणाऱ्या महिलांना प्रेशराईज करून आणण्यात आलेलं होतं, असे काही आरोप त्यांच्यावर करण्यात आले. महिलांचं विचारतो यांच्या विचाराशिवाय तुम्हाला काही प्रेशर करून आणण्यात आलेलं होतं, ह्यांनी काही प्रेशर केलं, म्हणजे हे जे काही कारवाई करण्यासाठी पुढे येऊन काम करतात, ह्यांनी काही प्रेशर वगैरे केलं तुम्हाला? नाही, मी स्वतः त्यांच्यासोबतच सुरुवातीला. तुम्हाला काही प्रेशर केलं? नाही, मला पण काही प्रेशर नाही केलं. नाही, आम्हाला पण काय प्रेशर तुम्हाला करून? मला पण काही प्रेशर केलं नाही. आम्ही मानधनासाठी सगळे सहमतीने? नाही सर, प्रेशर केलं नाही, आम्ही सहमती. तर हे सगळं झालेलं आहे आजच्या, म्हणजे शेवटचे सारांश असा आहे, म्हणजे 2-3 महिन्यांच्या ह्या कालावधीमध्ये अधिकाऱ्यांनी काय कारवाई करायला हवी होती ह्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र वारंवार जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावरून या प्रकरणामध्ये काही ना काहीतरी खोडा घालून हे सगळं थांबवावं अशा प्रकारचे प्रयत्न वारंवार झाले. याच प्रकरणामध्ये चौकशी अनेक वेळा लावली, मात्र ज्यांच्यावर ॲलिगेशन्स झाले त्यांनी इथं चौकशीला हजर न राहता काही वेगळे कामं करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सगळे निष्फळ ठरलेले आहेत. असं यांच्या या आजच्या चौकशीच्या दरम्यान जे काही झालं आणि यांचे जे काही उद्गार आहेत त्याच्यावरून असं वाटतं की कुठेतरी भ्रष्टाचारी लोकांना आळा आता बसणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे. ज्यांच्या बनावट सह्या त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या होत्या ते अध्यक्ष माझ्यासोबत आहे, त्यांची अपेक्षा काय आहे, अंतिम यांच्यावर नेमकी काय कारवाई व्हावी अशा प्रकारे त्यांची मागणी. काय ह्या सगळ्या लोकांवर कारवाई व्हावी, म्हणजे त्यांना पदावरून हटवलं जावं की त्यांना निलंबित करण्यात यावं की वेगळं काही करण्यात यावं? तुमच्या ज्या सह्या बोगस त्यांनी वापरल्यात, काय वाटतं तुम्हाला? माझ्या ज्या बोगस सह्या वापरल्यात याच्यावर कठोर निर्णय घेणं प्रशासनासाठी गरजेचं आहे. यामुळं प्रशासनावरचा विश्वास उडू नये गोरगरीब लोकांचा, ही एक महत्त्वाची भूमिका आहे. त्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई आणि त्यांना सस्पेंड करण्यात यावं ही तर आमची प्रामाणिक इच्छा आहे, जेणेकरून येत्या काळात जिथं कुठं ते शिफ्ट होतील तिथं पण असा काही गैरप्रकार घडू नये. दुसरा विषय, CO सरांच्या नंतरच्या ज्या ह्या 2 हिअरिंग झाल्यात याच्यामध्ये आधीच्या वेळेस आम्हाला ओव्हरऑल काय चाललाय, विषय काय नाही याची चौकशी झाली, विषय झाला. आजच्या सुनावणीला बँक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे जे जे काही लोक होते त्या सगळ्या लोकांना तिथं प्रेझेंट करण्यात आलं होतं. आजपर्यंत जे कर्मचारी CC BMM हे जे लोक आले नाहीत ते सगळे हजर झाले. याचं कारण की सरांच्या स्ट्रिक्ट वॉर्निंगमुळं
फक्त हे घडू शकले. अदरवाईज CO सरांची म्हणजे लेटर असताना सुद्धा हे लोक ॲबसेंट होते. याचाच अर्थ की CO सर ह्या प्रकाराकडे गंभीरपणे पाहत आहेत आणि पॉझिटिव्हच निकाल देणार. दुसरा विषय की ह्या लोकांकडे आज 3 महिन्याचा वेळ असून सुद्धा आम्ही ज्या प्रकारे त्यांना आजही प्रतिउत्तर किंवा प्रश्न विचारत होतो त्याच्यावर त्यांना प्रॉपरली उत्तरं देता आले नाही. सगळे म करत होते. BMMला कोणी सपोर्ट द्यावं किंवा कोणाला काय बोलायला सुचवावं ही त्यांची अवस्था होती. ही अवस्था कुठंतरी हे स्वतः गुन्हेगार आहेत किंवा यांच्याकडं कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नाहीत हे पूर्णपणे क्लिअर करत होता आतमध्ये. जे चेक तुमच्या बनावट सह्या करून चेक वटवले सुद्धा त्यांनाही या चौकशीला बोलवण्यात आलेलं होतं. म्हणजे संबंधित बँकेचे जे कोणी व्यवस्थापक असतील त्यांचा काय रोल होता किंवा त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षा आहे का तुम्हाला? म्हणजे कायदेशीर पद्धतीनं त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी का, ज्यांनी बनावट चेक जे आहे ते वटवले तुमच्या परवानगीशिवाय? त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे, पण त्याचबरोबर ह्याच मॅटरमधून सगळ्या बँकेवाल्याला हे लक्षात आलं पाहिजे, उमेद हा अभियान जरी वेगळं असलं आणि इथं जरी सगळे एकमेकाच्या विश्वासावर जात असले तर याची शहानिशा झाल्याशिवाय याच्यावर ॲक्शन होता कामा नये. त्याचाच दुष्परिणाम म्हणून हा झालाय की अध्यक्षाचा नंबर नसताना चेक पास झाले, त्याला तर कळलं नाही, त्यांची एन्क्वायरीचा विषय नाही. म्हणजे ही गंभीरच बाब आहे ना. माझ्यासारख्या सुशिक्षित माणसावर ही परिस्थिती आहे. ॲटलिस्ट बँकेकडून एक कॉल आला असता की तुमचं असं काही आहे का, तर हे कधी आधीच क्लिअर झाल्या असत्या ह्या गोष्टी. आणि यांच्याकडं सगळं पैशाची मागणी आणि वितरण हे जर सगळे कर्मचारी म्हणून यांच्या नजरेत चालू आहे आणि माझ्या सह्याचा जर गैरवापर झालेला आहे तर हे पैसे कुठं गेलेत, चुकीच्या व्यक्तीकडे गेलेत का नाही हे पाहण्याचं काम तर कर्मचाऱ्याचं आहे का नाही. आणि ज्या अर्थी त्यांनी माझ्या सह्यांचा वापर करून ते कुठंच मुद्दा आजपर्यंत 2 वर्षात माझ्या कालावधीत सुद्धा उघडकीस आणला नाही. याचा अर्थ काय समजायचा? माझा कॉन्टॅक्ट नंबर नाही बँकेमध्ये म्हणजे मला पैसे गेलेले माहीत नाही. माझ्याकडं 15-20 चेकसाठी टप्प्याटप्प्याने आले. ही गोष्ट मी मानधनाला त्यांची अडचण येऊ नये म्हणून मी सह्या दिल्या आणि मी माझ्या सह्या दिल्यात ते मी माझ्या परीने माझं कबूल केलं. पण ते पैसे कुठं गेलेत ही माहिती मला पण नाही आहे ना. मग ही सर्वस्वी जिम्मेदारी प्रशासनाची, त्या BMMची, CCची आणि त्या बँकेला जितकं त्यांचा अधिकार आहे तिथपर्यंत त्यांची. ह्या सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि यांनी हे सगळ्या प्रॉब्लेम परत होता कामा नये याची काळजी घेतली. तुम्हाला 2 नंबर मिळाले होते असं तुम्ही मला मध्यंतरी सांगितलं होतं की जे तुम्हाला नाही आहेत. तुमच्या अकाउंटला तुमचाच नंबर असणं गरजेचं आहे किंवा मग बँक खात्याला इतर कुठला जबाबदार माणूस आहे, मग सचिव असेल किंवा इतर कोणी ते काम बघणारा माणूस आहे त्याचा नंबर असला पाहिजे. मात्र भलत्याच माणसाचे नंबर होते असं तुम्ही सांगितलं. ते कोण आहेत लोक माहिती मिळाली का? एका माथुरी प्रभागाचा जो अध्यक्ष होता माझ्या आधी भाग्यश्री थिटे म्हणून होती लेडीज, तिच्या आधी ती होती पालवे, तर ती एक्सपायर झाली. तिचा कधीतरी 18च्या का कधीतरी आधी कॉन्टॅक्ट नंबर 18च्या म्हणजे 5 वर्षापूर्वी दिलेला आहे मला वाटतं. तोच कॉन्टॅक्ट नंबर कंटिन्यू ठेवला आहे. त्या व्यक्तीने माझी बायको एक्सपायर झाली हे पण कबूल केलंय. दगावलेला माणूस आहे तो अस्तित्वात नाहीच आहे आता, या पृथ्वीतलावर हयात नाही आहे, पण त्याचा नंबर आहे अजून. हो, त्याचा नंबर तिचा नवरा वापरतोय ना आता. त्या नंबरवर कॉल लागतोय, त्यांनी सांगितलंय, तो कबूल करायला तयार आहे. ज्या अर्थी CCनी वगैरे किंवा डिपार्टमेंटनी माझ्या सही नमुना द्यायची जेव्हा मला घेऊन गेले, कुठलाही अध्यक्ष किंवा कुठलाही मेंबर जेव्हा पहिल्यांदा कामावर येतो तेव्हा त्याच्याकडे सगळीच माहिती असेल असं तर नाही. पोलिसात गुन्हा दाखल व्हावा अशी तुमची मागणी आहे का? म्हणजे जे तुमच्या नावावरचे बनावट सह्या त्यांनी केलं, मग ते कोणी केले असतील त्यांच्यावर किंवा मग बँक प्रशासन अधिकाऱ्यावर तुम्ही वारंवार पोलीस ठाण्याचे चक्र केलेले आहेत, घातलेले आहेत, मग गुन्हा दाखल झालेला नाही आहे. आता याच्यातून गुन्हा दाखल होण्याची मागणी करतो. आता मी सरांना पण मागणी केली की याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमचा अहवाल तयार होण्याबरोबर प्रायमरी लेवलला माझा आणखीनपर्यंत FIR होत नाही. गेल्या 3 महिन्यापासून वारंवार आम्ही सांगतोय की ही घटना घडली, याचे क्रॉस चेकिंगमध्ये कुठं ना कुठं पुरावे सापडलेत तर FIR होणं गरजेचं आहे. आणि एवढं असून जर माझा FIR होत नाही तर ह्याला म्हणजे प्रशासन जिम्मेदारी घेऊन याचा FIR करून घेणं आणि माझ्या बनावट सह्या
चा मिसयूज झाला आहे, ही गोष्ट मला प्रशासनाने सुद्धा मदतपूर्वक ह्या लोकांच्या विरोधात म्हणजे माझी मदत करायला पाहिजे, जेणेकरून प्रशासन चुकीच्या दिशेने जाता कामा नये. आणि सह्या जर अशा कुणी कोणाच्या करायला लागलं आणि हा जर गुन्हाच होत नसेल तर मग ते स्थानिक पोलीस स्टेशन असो किंवा SP ऑफिस असो, तर मग तक्रार नेमकी करायची कोणाकडे? तुम्ही तक्रार घेऊन गेलात, गुन्हा दाखल करायला पोलीस काय म्हणतात, कोण काय काय केलं पाहिजे असं सांगतात ते? सुरुवातीला मी शिरूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे, मग याला तुमच्याकडून कुठून तरी प्रशासनाचा काहीतरी रिपोर्ट आमच्याकडे आल्याशिवाय आम्ही ॲक्शन घेणार नाही. त्यांना मुख्य अधिकाऱ्यांनी COनी सांगितलं पाहिजे की आमच्याकडे असं झालं, कारवाई करा, अशी मागणी होती त्यांची. हो, अशी मागणी होती. तर CO सरांचा अहवाल तयार होईपर्यंत त्यांनी तो विषय सोडला. आम्ही जेव्हा लेखी दिलंय की इतक्या पैशाचा आम्हाला फ्रॉड दिसतोय आणि याची चौकशी व्हावी, तेव्हा त्यांनी शिरूर पोलीस स्टेशन अबाऊ 25 लाखाच्या वरची रक्कम असल्यामुळं इथं बीडला आर्थिक गुन्हे शाखेला कव्हरिंग लेटर सहित पाठवून दिलेलं आहे. इथं पण FIR झाल्याशिवाय चौकशी होणार नाही. मग ह्या FIR साठी प्रशासनाने मदत करणं आवश्यक आहे आणि नसेल तर मी माझं कोर्टातून अपील करणार, कारण माझ्या सह्या चुकीच्या ठिकाणी वापराव ही साफ चुकीची गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे एकीकडे 3 महिन्यांपासून हे प्रकरण रेंगाळत होतंच, मात्र यांनी कसलीही हार मानलेली नाही आहे. एक कागद जोडून कुठून तरी आणून आणि जे काही पुरावे आहेत ते सादर करण्यात आलेले आहेत. उलट ज्यांची जबाबदारी होती, मी वारंवार सांगत आलेलो आहे, ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारीपासून हात झटकून ते निघून गेलेले आहेत. कुणी रजेवर जात आहे, कुणी दुःखाचं कारण सांगून येत नाही आहे, कुणी काही भलतीच कारणं सांगून चौकशीला येत नाही आहे. त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कायदेशीर पद्धतीनं ते कायद्याच्या अधीन असताना सुद्धा, त्यांच्या अखत्यारीत असताना सुद्धा ती कारवाईची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली नाही आहे. मात्र यांना कुठेतरी या सगळ्या कारवाईसाठी पोलीस ठाण्याचे चक्रा घालाव्या लागल्या आणि पोलिसांनी सांगितलं की जबाबदार अधिकाऱ्यांकडून एखादं लेटर आणा की आमच्या कार्यालयामध्ये अशा प्रकारचा प्रकार झालेला आहे, अपहार झालेला आहे आणि याच्यावर कारवाई करण्यात यावी असं लेटर देणं गरजेचं आहे. इकडून मात्र COकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे. आता मात्र इथं चौकशी समिती लागलेली आहे आणि या चौकशीचा अहवाल नेमकं काय येतो हे आता पाहावा लागणार आहे. यांच्या बोलण्यावरून सांगितलं जात आहे किंवा मग असा अंदाज वर्तवला जाऊ शकतो की चौकशीमधून अहवाल पॉझिटिव्ह आहे, अर्थात भ्रष्टाचारांच्या विरोधात येईल, भ्रष्टाचाऱ्यांनी भ्रष्टाचार केलाय हे त्यामध्ये नमूद असेल असं सांगितलं जातं. आणि जर नाही झालं तर ज्यांची चौकशी समिती किंवा जे चौकशी समितीचे प्रमुख होते, ज्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती लावण्यात आली, त्यांना दोषी किंवा मग ते त्यांची कारवाई, त्यांच्यावर कारवाई व्हा अशा प्रकारची मागणी हे करू शकतात. विश्वास यांनी व्यक्त केलेला आहे की आम्ही जे सबळ पुरावे दिलेले आहेत त्या आधारित जर पाहायला गेलं तर त्यांच्यावर म्हणजे भ्रष्टाचारांवर कारवाईच होणार आहे. नुसती कारवाई नाही तर त्यांना पदावरून हाकललं पाहिजे, त्यांना घरी बसवलं पाहिजे. जर त्यांची बदली करून दुसरीकडे कुठं लावलं तिथे जाऊन सुद्धा ते अशाच प्रकारचा भ्रष्टाचार करू शकतील आणि ते रोखण्यासाठी जे आहे ते त्यांना पदावरून काढण्यात यावं अशा प्रकारची मागणी जी आहे तिथं करण्यात येत आहे. आणि पोलीस प्रशासनाकडून ज्या लोकांनी माझ्या साहेब बोगस आहेत असं सांगून रिपोर्ट सादर केलेला आहे, त्यांच्या रिपोर्टला थोडीशी ताकद देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून काहीतरी पुरावा देण्यात येतो का, लेटर देण्यात येतो का, जेणेकरून तो गुन्हा दाखल होईल अशी जी आहे ते आशा या ठिकाणी प्रियंका खेडकर यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अहवाल नेमकं काय येतो, भ्रष्टाचारांच्या बाजूने येतो का चुकीचा येतो हे आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन अनिल स्वामी, संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.